आता आपल्या महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आलेली आहे। तुम्हाला माहितच असेल, महाराष्ट्र शासन वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करते। त्याच पद्धतीने जसे की लाडकी बहीण योजना असू द्या, लेक लाडकी योजना असू द्या, राशन सुद्धा तुम्हाला मोफत दिलं जातं। महाराष्ट्रामध्ये भरपूर अशा योजना आहेत। आता तुम्हाला नमो शेतकरी योजना असेल, भरपूर अशा योजना असतात। त्याच पद्धतीने आता नवीन योजनाचा GR आलेला आहे। तो GR आहे ई श्रम कार्ड योजना। बघा, आता तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल, बघा तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर तुम्हाला ज्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले जातात त्याच पद्धतीने आता तुम्हाला ई श्रम कार्ड जर तुमच्याकडे असेल तर दर महिन्याला तुम्हाला आता ई श्रम कार्डवर 3000 रुपये देण्याचं राज्य शासनाने GR काढलेला आहे। बघा, तुमच्याकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे। जर ई श्रम कार्ड असेल तर दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंट मध्ये जमा होतील। यासाठी महाराष्ट्राने याची तरतूद केलेली आहे। यासाठी लागणारा पैसाही गोळा केलेला आहे। आता यासाठी लाभ महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कुटुंबाला देण्यात येणार आहे असं नाही, यासाठी काहीतरी ठराविक क्रायटेरिया आहे। जसे की लाडकी बहीण योजनेसाठी वेगवेगळ्या क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे, त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्ड साठी वेगवेगळे क्रायटेरिया ठेवण्यात आलेले आहे। ई श्रम कार्ड साठी तुम्हाला आता महत्त्वाचे 5 अटी लावलेले आहे। या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुमच्या कुटुंबामध्ये लाभ दिला जाणार आहे। ही योजना फक्त गोरगरीब कुटुंबांना, गोरगरीब महिलांसाठी आणलेली आहे। तुम्ही जर गरीब कुटुंबातील राहत असाल तर तुम्ही याचा लाभ नक्कीच घ्यावा। आणि याचा अर्ज सुरू झालेला आहे। याचा फॉर्म भरून तुमच्या बँक अकाउंटला पैसे कसं घ्यायचं, फॉर्म कुठं भरायचं, कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, अटी कोणत्या असणार आहे, कोण याचा फॉर्म भरू शकतो, कोण भरू शकत नाही, आणि फॉर्म भरल्यानंतर किती दिवसानंतर पैसे जमा होतात, याची सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगणार आहोत। असंच तुमच्यासाठी नवनवीन योजना आम्ही आणत असतो। महाराष्ट्र शासनाने जी पण नवीन योजना सुरू केली त्याची माहिती आम्ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। म्हणून चॅनलला जर तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात अगोदर महत्त्वाची आनंदाची बातमी देतो की ई श्रम कार्डवर आता तुम्हाला 3000 रुपये दर महिन्याला, असं नाही की वार्षिक, दर महिन्याला तुम्हाला 3000 रुपये तुमच्या बँक अकाउंटला जमा करण्याचं एक नवीन योजना आणलेली आहे। ई श्रम कार्ड योजना आपण त्याला म्हणू शकतो। आता याचे पैसे कसं मिळवता येतील हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे, कारण ई श्रम कार्डच्या माध्यमातून तुम्हाला पैसे दिले जाणार आहेत। त्यासाठी GR आलेला आहे। बघा, आता ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे। दर महिन्याला, बघा इथं दिलेलं आहे, दर महिन्याला 3000 रुपये त्यांना दिले जाणार आहे। बघा, 3000 रुपये यांना मिळणार आहे, फक्त यांनाच मिळणार आहे, फक्त याच कुटुंबांना देण्यात येणार आहे। कुटुंबाचं क्रायटेरिया सुद्धा ठेवण्यात आलेला आहे की सर्व कुटुंब याचा फॉर्म भरू शकत नाही। गोरगरीब कुटुंब असेल तर यासाठी सरकार कसं चेक करणार आहे, तर तुमच्याकडनं आता काहीतरी 5 अटी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। तुमचं उत्पन्न असू द्या, तुमचे काय वयाची अट असेल, यासाठी किती वय लागतं फॉर्म भरण्यासाठी, कोणाला चालणार आहे कोणाला चालणार नाही, हे सर्व काय अटी दिलेल्या आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणारच आहे। आणि लवकरात लवकर तुम्ही याचा फॉर्म भरून ई श्रम कार्ड योजना याचा लाभ तुम्ही घेतलाच पाहिजे जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर। आणि जर कदाचित अजून तुम्ही ई श्रम कार्ड काढलं नसेल तर लवकरात लवकर ई श्रम कार्ड काढून घ्या। काढून घेतल्यानंतर तुम्ही लगेच याचा अर्ज करा, याचा फॉर्म भरा। फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला अवघ्या 8 ते 10 दिवसाच्या आतच तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होते। म्हणून योजना आता आलेली आहे। यासाठी वेबसाईटवर लोड सुद्धा पडतोय, वेबसाईट सुद्धा ठप पडतंय, कारण जसं लाडकी बहीण योजना सुरू झाली महिलांची गर्दी खूप झाली आणि वेबसाईट सुद्धा ठप्प पडली होती। नारी शक्ती दूत ॲपवर तुम्ही फॉर्म भरू शकता लाडकी बहीण योजनेचा, पण यासाठी तुम्हाला CSC सेंटरला जावं लागेल किंवा तुमच्या मिनी ब्रँच असेल तुमच्या गावातच तुम्ही फॉर्म भरू शकता। आणि याचा फॉर्म जो आहे तो ऑनलाईन तुम्हाला भरायचा आहे। कसं भरायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो, पण सर्वात महत्त्वाचे यासाठी कोणकोणते क्रायटेरिया आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे। ही योजना केंद्र शासनाने सुरू केली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। बघा, एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना आर्थिक सहाय्यक मदत करण्यासाठी योजना आणलेली आहे। जे गरीब कुटुंब असेल त्या कुटुंबांना दर महिन्याला आम्ही आर्थिक लाभ देणार आहोत, फक्त क्रायटेरिया मध्ये बसणे गरजेचं आहे। या योजनेचा लाभ कोणाला दिला गेला आहे, हात मजुरी करणाऱ्या लोकांसाठी। इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, GR मध्ये स्पष्ट आपल्याला लिहिलेलं दिसतंय की हात मजुरी करणाऱ्या लोकांसाठी याचा लाभ दिला गेला आहे। सर्वांना याचा लाभ दिला गेला। तुमच्याकडे
4 चाकी वाहन असेल, तुमच्या नावावर शेती असेल, तुम्ही सुद्धा याचा फॉर्म भरू शकता असं नाही. याचा लाभ कुणाला आहे? हातमजुरी करणाऱ्या व्यक्तींना दिला गेलेला आहे. जसं की लाडकी बहीण योजनेसाठी आता बरेच महिला अपात्र ठरत आहे, कारण सरकार याची चौकशी करतं. चौकशीमध्ये जे सापडले त्यांना रिजेक्ट केले जातं. पण आता यासाठी तुम्हाला क्रायटेरिया आहे, त्या क्रायटेरियामध्ये बसत असाल तरच तुम्ही याचा फॉर्म भरू शकता. म्हणून आपण जाणून घेऊया कोणकोणते ते क्रायटेरिया असणार आहे आणि याचा फॉर्म कोण कोण भरू शकतं. आता हातमजुरी करणारे कोण कोण असतात? जसं की तुम्हाला माहित आहे, शेती संबंधित काम करणारे मजूर आता शेतीमध्ये कामाला जातात. जे शेतकरी असतात त्याच्या ठिकाणी भरपूर असा मजूर कामाला येतात, तर ते काम करणारे जे व्यक्ती असतात त्या व्यक्तींना याचा लाभ दिला गेलेला आहे. बांधकाम साईटवर काम करणारे लोक असतील, आता बांधकाम साईटवर भरपूर गवंडी कामाला बांधकाम साईटवर जे कामाला जातात त्यांना सुद्धा याचा लाभ दिला गेला आहे. रोड साईटवर विक्री करणारे असतील, रोड साईटवर भाजीपाला विक्री करणारा असेल किंवा कुठला ना कुठला विक्री करणारे जे व्यक्ती असतील त्यांना सुद्धा याचा लाभ दिला गेलेला आहे. ऑटो चालक असेल, कुठलेही गाडी चालक असेल, यासाठी आता ऑटो चालक, 4 चाकी वाहन असेल ते चालक असेल त्यांना सुद्धा याचा लाभ दिला गेला आहे. फक्त चालक, ऑनर नाही, म्हणजे गाडी त्यांची स्वतःची आहे आणि ते चालवत आहे त्यांना सुद्धा याचा लाभ नाही. याचा फक्त त्या गाडीवर कोणी ड्रायव्हर ठेवला असेल त्या ड्रायव्हरला याचा लाभ दिला गेलेला आहे. चालक असेल आणि यासोबतच हातमजुरी करणाऱ्यांसाठी योजना आणलेली आहे. बघा, जवळपास म्हणजे हातमजुरी करता स्वतःच्या हातावर, म्हणजे ते हे करता त्यांच्या नावावर कुठलीही प्रॉपर्टी नाही, त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या सुविधा नाही, त्यांना याचा लाभ दिला गेलेला आहे. म्हणून याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला क्रायटेरिया देण्यात आले. आता या योजनेचे पैसे कसं मिळवता येतील? बघा, दर महिन्याला तुम्हाला या योजनेचे पैसे तुमच्या बँक अकाउंटला कसं जमा होतील आणि कोणाला मिळणार आहे ही महत्त्वाकांक्षा आहे. हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. यासाठी मी तुम्हाला सांगतो कोणकोणते कागदपत्र आणि कोणकोणते अटी असणार आहे. आता आपण अटीबद्दल पाहूया. बघा, राज्य शासनाने सुरू केलेली जी योजना आहे, केंद्र शासनाची योजना आहे, तर ई श्रम कार्ड यासाठी 5 अटी तुम्हाला द्यावं लागतील. ई श्रम कार्डवर जर पैसे घ्यायचे असतील तर तुम्हाला 5 अटी कंप्लीट करावे लागतील. कोणकोणती अटी असणार आहे? पहिली जी अट ठेवण्यात आलेली आहे ती म्हणजे लाभार्थ्यांकडे ई श्रम कार्ड असणे गरजेचं आहे. आता तुम्ही ई श्रम कार्डवर पैसे घ्यायचे तर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असले पाहिजे, तरच तुम्हाला पैसे दिले जाईल. म्हणून जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही. पहिली अट आहे ई श्रम कार्ड. दुसरी अट आहे लाभार्थ्यांचे वय 20 ते 60 वर्षाच्या दरम्यान असले पाहिजे. आता तुम्हाला माहित आहे, लाडकी बहीण योजनेचे जसं क्रायटेरिया होता त्याच पद्धतीने आता ई श्रम कार्डवर सुद्धा आता तुम्हाला वयाची अट आहे. 20 वर्षापासून तर 60 वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असेल तरच तुम्हाला याचा लाभ दिला जाईल, अन्यथा याचा लाभ दिला जाणार नाही. जर तुमचं 19 वय जरी असेल तरी तुम्हाला लाभ नाही आणि 60च्या पुढे 61 वय जरी तुमचं असेल तरी तुम्ही याचा फॉर्म भरू शकत नाही. यासाठी क्रायटेरिया ठेवण्यात आलेला आहे. तिसरी अट महत्वाची अट आहे, लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी गव्हर्नमेंट नोकरीवर सुद्धा नसावे. बघा, जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला गेला नाही. याचा लाभ गोरगरीब कुटुंबांना देण्यात येतोय. लाभार्थ्यांच्या कुटुंबात कोणी टॅक्स भरत नसावं. जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी टॅक्स भरत असेल तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही, कारण महत्वाकांक्षी योजना आहे. आता लाभार्थ्यांच्या नावावर शेत जमीन सुद्धा नकोय. तुम्हाला आता सांगितलं, जर तुमच्या नावावर शेत जमीन असेल तर तरी सुद्धा तुम्हाला याचा लाभ दिला गेला नाही. या अटीमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता. अर्ज कसा करायचा आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात ते सुद्धा जाणून घेणं महत्वाचे आहे. याला महत्वाचे 8 कागदपत्र लागणार आहे. तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि फॉर्म कसा भरायचा, त्यासाठी कोणकोणते कागदपत्र लागतात. सर्वात प्रथम तुमच्याकडे आधार कार्ड लागतं. आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर तुमच्याकडे एक रेशन कार्ड असणं सुद्धा गरजेचं आहे. कुठलेही असू द्या, पिवळे असू द्या, पांढरे असू द्या, हिरवे असू द्या, कुठलंही रेशन कार्ड असेल तरी चालेल. यासाठी तुम्हाला आता एक ई श्रम कार्ड, बघा आता तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तरच या योजनेचा लाभ दिला गेलेला आहे. कारण ई श्रम कार्डवर योजना आहे. बँक पासबुक, तुमच्या अकाउंटला जे पैसे आता जमा होणार आहे त्याचं तुम्हाला एक बँक पासबुक सुद्धा तुम्हाला द्यावं लागेल आणि ते सुद्धा तुमचं आधार कार्डशी लिंक असणे गरजेचं आहे. जर तुमचं बँक पासबुक तुमच्या आधार कार्डशी लिंक नसेल, बघा आधार कार्डशी तुमचं बँक पासबुक लिंक असणे गरजेचं आहे, कारण डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा होतात. डायरेक्ट बँक ट्रान्सफर, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होताना ते तुमच्या आधार कार्ड जे बँक खात्याशी लिंक असेल तर डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होतील, तरच तुम्हाला पैसे दिले जाणार.
आता तुम्हाला पाचवं आणि महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमच्याकडे एक मतदान कार्ड सुद्धा लागणार आहे। मतदान कार्ड सुद्धा अतिशय महत्वाचं आहे। त्यानंतर तुमच्याकडे 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा मागितले जातील। एक मोबाईल क्रमांक सुद्धा तुमच्याकडनं, तुमच्या कुटुंबामध्ये कोणाचाही मोबाईल क्रमांक चालेल। अर्ज नमुना, ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरायला जाणार तिथं तुम्हाला एक अर्ज नमुना दिला जाणार आहे। आता फॉर्म कुठं भरायचा, CSC सेंटरला जाऊन तुम्ही त्यांना सांगायचं की आम्हाला आता ई श्रम कार्ड जी योजना आहे त्या योजनेसाठी आम्हाला फॉर्म भरायचा आहे। तुमच्याकडनं एक कागदपत्र मागितले जातील, हे कागदपत्र जमा करून तुम्ही याचा फॉर्म भरू शकता आणि दर महिन्याला तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। अजून कोणी ई श्रम कार्डचा फॉर्म भरला नसेल त्यांनी वरील प्रमाणे दिलेले कागदपत्र जोडून फॉर्म भरू शकता। फॉर्म भरल्यानंतर 8 ते 10 दिवसानंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात। बघा, एकदाचा कधी तुम्ही फॉर्म भरला, फॉर्म चेकिंग होतो वर, एकदाचा कधी तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म चेक झाला आणि तुम्ही जर अप्रूव्ह झाले, या योजनेसाठी अप्रूव्ह झाले, तर दर महिन्याला तुम्हाला पैसे दिले जाणार आहे ई श्रम कार्डच्या माध्यमातून। म्हणून तुमचा फॉर्म भरणं एवढं महत्वाचं नाही, फॉर्म भरणं आणि त्याला अप्रूव्ह होणं हे महत्वाचं आहे। तुमचं कागदपत्र वगैरे जॉईन करून तुम्ही भरू शकता आणि तुमचं वार्षिक उत्पन्न जर कमी असेल, 1 लाखापेक्षा कमी असेल वार्षिक उत्पन्न, तर तुम्हाला याचा लाभ दिला जाणार आहे। तर तुम्ही याचा फॉर्म भरायचा आहे। तर आता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाडकी बहीण योजनेचे जसं पैसे जमा होतात याचेही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील आणि महाराष्ट्रामध्ये जे नवीन नवीन योजना येतात त्या सर्व योजनेची माहिती आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा। आता तुम्ही ई श्रम कार्डचा फॉर्म भरला की नाही ते कमेंट मध्ये नक्की सांगा। भरला असेल तर हो म्हणा, नाही भरला असेल तर नाही म्हणा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेट मध्ये।